नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातल्या हिंदू बांधवांना, हिंदू भगिनींना, संपूर्ण महाराष्ट्रातले माझ्या जमलेले हिंदू बांधव, महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा इजेसो. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईची मुंबई केली. बाळासाहेब ठाकरे अजून मुंबईमध्ये असतं मराठी माणूस लय पुढे गेला असता. महाराष्ट्रात मराठी माणसावरनी अजून अत्याचार आहे, भ्रष्टाचार आहे. बाळासाहेब ठाकरे मुंबईमधनं काय गेले, मुंबईचं नाकच गेलं अजून. महाराष्ट्रातले बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे टायगर पळत होतं तर चांगल्या पशिना सुटत होता, थरथर घाबरत होते. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातले पहिले असे नेता झाले. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी लाखोंची फौज, लाखोंची भीड. बाळासाहेब ठाकरे नसतं तर मराठी माणूस कुठं कापून टाकला असता, मराठी माणसाच्या हाती लागले नसता. बाळासाहेब ठाकरेचा तुम्ही इतिहास आठवा. बाळासाहेब ठाकरे गोरगरिबांसाठी लढत होते. मराठी माणसाला त्यांनी न्याय मिळवून दिला. मराठी माणसाला काम खालच्या पटावर ठेवते, मोठ्या पटावर ठेवते. ते महाराष्ट्रातले महाराष्ट्र आपला आहे. मराठी माणसाचा अधिकार पाहिजे. महाराष्ट्रात जेवढे राहते ते तेवढा मराठी माणसांचाच अधिकार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सांगतो बाळासाहेब ठाकरेने मी कमीत 12 ते 13 वर्षांनो बाळासाहेब ठाकरेचं फॅन आहे. बाळासाहेब ठाकरेंचं अजून नाव जरी काढलं अंगावर काढत असे महानेता, शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय महानेते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. धर्मवीर आनंद दिघे, तुम्ही एक मारले तर आम्ही 100 मारू. काळ्या दगडाचे रेग आहे भगवी, काळ्या दगडाची भगवी रेग आहे. तुम्ही एक मारला तर आम्ही 100 मारू. गद्दाराला शमन आहे, गद्दाराला शमन आहे, असे धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणत होते. ठाण्याचे ठाणेवाग आणि महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. इम्पॉर्टंट कंस्ट्रक्शन महाराष्ट्र डिप्युटी मिस ठाकरे इज कंस्ट्रक्शन. पंतप्रधान पण मिस ठाकरे इज कंस्ट्रक्शन महाराष्ट्र नॉट लिस्ट टाइगर. जब टाइगर दहाड़ता अच्छे लोगों की पसीना छूटते थे. बाळासाहेब ठाकरे हमारे ऐसे शेर थे, महाराष्ट्र के लिए लड़े, मराठी मानुष के लिए अधिकार के लड़े. बाळासाहेब ठाकरे बिना चुनाव लड़े, बिना ये लड़े. उनकी इतनी ताकद होती बाळासाहेब ठाकरे, कुठलं चुनाव लढलं नाही, हे लढून एवढी ताकद होती बाळासाहेब ठाकरेची. महाराष्ट्रातले एवढे राजकीय जीवनमधले बाळासाहेब ठाकरे गोरगरिबांना मदत करत होते. आणि बाळासाहेब ठाकरेंपाय काय नेते महाराष्ट्रातले झाले. आणि असेच महाराष्ट्रातले दबंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री. आज इतकं मोठं राज्याचं मुख्यमंत्री आहे ते बाळासाहेब ठाकरे पाहिजे येते. आणि आनंद दिघे धर्मवीरांच्या तालमीत झालेले. आनंद दिघे साहेब नसतं तर लय हे काय झालं असतं ठाण्यात. आणि आनंद दिघे साहेबाचा अंतिम संस्कार झाला नसता. आनंद दिघे साहेब गेले नाही ते आपल्या सोडून, त्यांचा विचार आपल्यामध्ये जिवंत आहे. आनंद दिघे साहेब असतं तर अजून आता संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतात काय केलं असतं. आनंद दिघे साहेबांना अजून देवघरात पुजते ते, ठाण्याच्या अनाथ आश्रममध्ये अजून पुजते ते. काय लोक देव मानते ते. असं आपलं साहेब होता आनंद दिघे. आणि त्यांच्या तालमीतलं तयार झालेलं महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना नमस्कार करतो. शिंदे साहेब हे तुमच्यापाशी माझं भाषण पोचायला पाहिजे, व्हायरल व्हायला पाहिजे. शिंदे साहेब मी गरिबांसाठी लढतो, एक समाजकार्यासाठी लढतो. तुम्ही गोरगरिबांना मदत करता. शिंदे साहेब महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या मातीसाठी. एकनाथ शिंदे साहेब हे गोरगरिबावरती भ्रष्टाचार होते, हे होते. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री आहे, तुमच्या हातात पावर आहे, तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही गोरगरिबांना न्याय मिळवून देऊ शकत आहे. गरिबावरती भ्रष्टाचार होते, अन्याय होते, गरिबांवरती ही लय करते ते बलात्कार, हे हे अन्याय झाला की शिंदे साहेब तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातले तरुण आणि माझे आया बहिणी, संपूर्ण महाराष्ट्रातले माझा हिडू पोचवाय पाहिजे. एक पैशासाठी नाही, ह्याच्यासाठी नाही, एक फेमस व्हायसाठी. एक तुमच्यातला एक सामान्य माणूस लढतोय आणि तुम्हाला न्याय मिळवून द्यायची कामं करतोय. तुमच्यातली पण उभा राहावा, तुमची पण रक्त सळसळ करा. मनाने भाषण ऐका. हे काय भाषण तुमच्यासाठी करतोय, मला काय पैसे कमवायचं, जनतांसाठी माती झाली तर त्यावर तुम्ही पण विचार करा. आपल्यातला एखादा गरिबासाठी नेता वर पाठवा. असे आपले एकनाथ शिंदे साहेब आपल्या गरिबीतने वर आलेले महाराष्ट्रातले राज्याचे मुख्यमंत्री, दमदार मुख्यमंत्री, पॉवरफुल. तुमच्या हातात सत्ता आहे एकनाथ शिंदे साहेब. तुम्ही गोरगरिबांना न्याय मिळवून द्या. गरिबांसाठी लढत आहे. महाराष्ट्रातले विधानसभेच्या इलेक्शनच्या टायमाला बघून महाराष्ट्रात कुठली पार्टी ते शिंदे साहेब तुम्ही आलं तर बरं होईल, मनसे आली तर बरी होईल. तसं पण काय नाही, मी कुठल्या पक्षाचा नाही, कुठला ह्याचा नाही, एक सामान्य कार्यकर्ता लढतोय. एक शिवरायांचा मावळा, छत्रपतींचा मावळा, शिवरायांचा मावळा. शिवरायांचा आशीर्वाद आहे, जगदंबेचा आशीर्वाद पाठीशी
आई जगदंबीचा पाठीशी आशीर्वाद. जगाच्या पाठीवर कुठं पण जा, जगाच्या पाठीवर कुठं पण राजकारण. महाराष्ट्र आपला आहे, आपला महाराष्ट्रातल्या मातीसाठी आणि महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आणि हिंदुत्वाचं रक्त सळसळ करणारे आपले संपूर्ण महाराष्ट्रातले राज्याचे सगळे तमाम जनता माझं भाषण ऐकते. आणि शिंदेसाहेब तुम्ही पण भाषण ऐका, हे भाषण बघा तुम्ही पण. शिंदेसाहेब तुमच्यापर्यंत माझा हिडीव पोचायला पाहिजे माध्यमातून यूट्यूबच्या. शिंदेसाहेब तुम्हाला पण भेटायची माझी इच्छा आहे. महाराष्ट्रातले राज्याचे मुख्यमंत्री, दमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, तुमची माझी मुलाखत होईल कधी तर. महाराष्ट्रातल्या मातीसाठी, महाराष्ट्रातल्या रंगभूमीसाठी कुठं भ्रष्टाचार होईल जिथं. जय हिंद, जय महाराष्ट्र.